स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इयत्ता 8वीचा युनिट 4 मधील 4.2 हा लेसन ज्याचं नाव आहे पी.व्ही. सिंधू अँड आयकॉन ऑफ सक्सेस. म्हणजेच पी.व्ही. सिंधू एक मूर्तिमंत असं यश हा लेसन आज आपण बघणार आहोत. या लेसनचे जे क्वेश्चन आन्सर आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही काय करू शकता, युनिट 4चे सर्व व्हिडिओ पण बघू शकता आणि त्यांचे क्वेश्चन आन्सर सुद्धा तुम्ही बघू शकता. चला तर आता वेळ न गमावता सुरुवात करूया युनिट 4 मधील 4.2 पी.व्ही. सिंधू अँड आयकॉन ऑफ सक्सेस हा लेसन समजून घ्यायला. पी.व्ही. सिंधू अँड आयकॉन ऑफ सक्सेस. पी.व्ही. सिंधू ही काय तर एक सक्सेस विजयाचं ते काय तर एक चिन्ह आपण त्याला म्हणू शकतो. खरंच ती एक विजयाचं प्रतीक आहे, कारण भारत हा क्रिकेट प्रेमींचा देश आहे आणि या क्रिकेट प्रेमींच्या देशामध्ये सुद्धा 2016 साली जो रिओ ऑलिम्पिक झाला त्यावेळेस जवळपास 70% भारत हा रिओ ऑलिम्पिकच्या फायनल बघत होता 2016 साली. इतकं महान कार्य किंवा इतकी चांगल्या प्रकारची ब्रिलियंट प्लेयर ती आहे आणि निश्चितच ती पात्र आहे की आपण तिच्याबद्दल माहिती करून घ्यावी या लेसन थ्रू. तर या लेसन थ्रू आपण काय करणार आहोत, पी.व्ही. सिंधूबद्दल माहिती घेणार आहोत. चला तर आता वेळ न गमावता सुरुवात करूया पी.व्ही. सिंधू अँड आयकॉन ऑफ सक्सेसला समजून घ्यायला. बघा सुरुवातीला काय दिलेलं आहे, पी.व्ही. सिंधू और पी.व्ही. सिंधूला पूर्ण नाव काय दिलं आहे बघा, पुसरला वेंकटा सिंधू इज ॲन एस शटलर अँड सिल्वर मेडलिस्ट ॲट 2016 रिओ समर ऑलिम्पिक. पी.व्ही. सिंधू तिचं नाव काय तर पुसरला वेंकट सिंधू. ती एक काय तर इज ॲन एस सेटलर. एस सेटलर मीन्स अ टॉप बॅडमिंटन प्लेअर, एक अत्यंत अव्वल दर्जाची बॅडमिंटनपटू ती आहे. अँड सिल्वर मेडलिस्ट ॲट 2016 रिओ समर ऑलिम्पिक. आणि 2016 साली जे रिओचं उन्हाळी ऑलिम्पिक झालं त्या ऑलिम्पिकची ती काय तर सिल्वर मेडलिस्ट आहे. ही मॅच मी सुद्धा पाहिलेली आणि अतिशय छान प्रकारे ती खेळली होती. दिस यंग बॅडमिंटन प्लेयर फ्रॉम आंध्र प्रदेश वॉज बोर्न टू व्हॉलीबॉल प्लेयर पी.व्ही. रामना अँड पी. विजया इन द इयर 1995. आता ही आंध्र प्रदेशची जी युवा बॅडमिंटनपटू आहे तिचा जन्म जो झाला 1995 साली एका व्हॉलीबॉलपटूच्या म्हणजेच पी.व्ही. रामना आणि पी. विजया यांच्या पोटी ती जन्माला आली. तिचे वडील पी.व्ही. रामना आणि आई पी. विजया. जन्म झाला 1995 साली आणि दोघं सुद्धा कोण होते, तिचे आई वडील हे व्हॉलीबॉल प्लेयर्स होते. हर फादर वॉज ऑनर्ड विथ अर्जुन अवॉर्ड फॉर हॅव्हिंग डिस्प्लेड एक्सलन्स इन हिज स्पोर्ट. आता तिचे वडील त्यांना खेळातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी तिच्या वडिलांना काय मिळालं तर अर्जुन पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. वन ऑफ द यंगेस्ट अँड टॅलेंटेड बॅडमिंटन प्लेयर्स ऑफ द कंटेम्पररी टाइम्स, सिंधू has featured in top 10 in the world badminton ranking for the most part of 2014. Featured means have an important part in. ओके, याचा अर्थ आपण मराठीत घेऊ शकतो, याला आपण मराठीत असं म्हणू शकतो की ती तिच्या काळची एक प्रमुख असं किंवा महत्त्वाचं एक आकर्षण होती. तर याचा काय अर्थ आहे घेतलं बघा, वन ऑफ द यंगेस्ट अँड टॅलेंटेड बॅडमिंटन प्लेयर, एक अशी एक नावाजलेली किंवा अत्यंत हुशार टॅलेंटेड ज्याला आपण म्हणतो, यंगेस्ट म्हणजे अतिशय तरुण आणि टॅलेंटेड अशी बॅडमिंटनपटू ऑफ द कॉन्टेम्पररी टाईम म्हणजे तिच्या समकालीन जे काही खेळाडू आहेत त्यामध्ये ती एकदम तरुण आणि कशी आहे तर टॅलेंटेड खेळाडू आहे. सिंधू हॅज फीचर्ड इन टॉप 10 इन द वर्ल्ड बॅडमिंटन रँकिंग फॉर द मोस्ट पार्ट ऑफ 2014. आता जागतिक बॅडमिंटन क्रमवारीमध्ये 2014 सालचा बराचसा कालावधी ती प्रथम 10 क्रमांकामध्ये होती आणि तिच्या समकालीन खेळाडूंमध्ये सर्वात लहान व अत्यंत बुद्धिमान खेळाडूंपैकी ती होती. पी.व्ही. सिंधू स्टार्टेड प्लेइंग बॅडमिंटन फ्रॉम द एज ऑफ 8. ओके, पी.व्ही. सिंधूने काय सुरू केलं तर वयाच्या 8व्या वर्षापासून बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. आफ्टर शी ड्रीव इन्स्पायरेशन फ्रॉम पुलेला गोपीचंद विक्ट्री इन ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप इन 2001.
आता तिने 8 वर्ष असताना काय केलं, बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. पण त्याच्यामागचं कारण काय होतं, तर तिने काय बघितलं की पुलेला गोपीचंद यांनी काय केलं 2001मध्ये जी ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप आहे त्यामध्ये तिने त्यांचं यश बघितलं आणि त्यातून प्रेरित होऊन तिने काय केलं, तर वयाच्या 8व्या वर्षापासून काय केलं, तर बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. 2001 साली जी चॅम्पियनशिप जिंकली कोणी, पुलेला गोपीचंद यांनी. यातून इन्स्पिरेशन घेऊन तिने 8व्या वर्षापासून बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. दॅट्स द रिझन व्हाय शी चोज बॅडमिंटन ओव्हर व्हॉलीबॉल although her parents were professional व्हॉलीबॉल प्लेयर. याच कारणामुळे तिने काय केलं, आपले आईवडील हे काय असतील प्रोफेशनल्स म्हणजे व्यावसायिक व्हॉलीबॉलपटू होते. ते व्हॉलीबॉलपटू असून देखील तिने व्हॉलीबॉलऐवजी बॅडमिंटनची काय केली, तर निवड केली तिचं करिअर म्हणून. हर इनिशियल अप्रेंटिसशिप स्टार्टेड विथ महबूब अली ॲट द बॅडमिंटन कोर्ट ऑफ इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ सिग्नल इंजिनिअरिंग अँड टेलिकम्युनिकेशन इन सिकंदराबाद. तिचं सुरुवातीचं जे प्रशिक्षण आहे ते महबूब अली यांच्याकडं सिकंदराबाद येथील जे काही सिग्नल इन्स्टिट्यूट आहे, सिग्नल इंजिनिअरिंग अँड टेलिकम्युनिकेशन सिकंदराबाद येथे झालं. या कोर्टवर तिने सुरुवातीला म्हणजे भारतीय रेल्वेची जी काही बॅडमिंटन कोर्ट आहे त्याचं ते सुरुवातीचं प्रशिक्षण तिचं झालं. कोणाच्या अंडरखाली, महबूब अली यांच्या अंडरमध्ये. लेटर शी जॉईन पुलेला गोपीचंद बॅडमिंटन अकॅडमी टू फर्दर इन्हान्स हर स्पोर्टिंग स्किल. इन्हान्स म्हणजे काय, तर अधिक उत्तम करणे किंवा मग वाढवणे. ओके, म्हणजे याचा अर्थ असा होतो की तिने काय केलं, त्यानंतर आपलं क्रीडा प्रावीण्य म्हणजे आपलं जे काही स्किल आहे स्पोर्टिंग स्किल ते वाढवण्यासाठी तिने काय केलं, तर किंवा ते उत्तम करण्यासाठी तिने पुलेला गोपीचंद यांच्या बॅडमिंटन अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला होता. त्यानंतर अर्ली सक्सेस म्हणजे सुरुवातीचं यश. सुरुवातीची यशाची कुठं झाली बघा. सिंधूज फर्स्ट मेजर रेकग्नायझेशन केम इन द फॉर्म ऑफ द 5th सर्वो ऑल इंडिया रँकिंग चॅम्पियनशिप फॉर अंडर 10 कॅटेगरी. 10 वर्षाखालील जो काही टुर्नामेंट होतो चॅम्पियनशिप ते म्हणजे कुठलं 5th सर्वो ऑल इंडिया रँकिंग चॅम्पियनशिप. या चॅम्पियनशिपमध्येच तिने काय केलं, तर तिच्या स्किलचं तिच्याकडे असलेली गुणवत्तेची तिने काय केलं, तर चूक दाखवली आणि तिथेच तिचं काय झालं, तर रेकग्नायझेशन झालं किंवा तिथेच ती समोर आली आपल्याला असं दिसून येतं. रेकग्नायझेशन म्हणजे तिला एक कौतुकास्पद अशा गोष्टी तिला मिळाल्या तिच्या खेळामुळे. ओके, शी ऑल्सो वोन द सिंगल टायटल ॲट द अंबुजा सिमेंट ऑल इंडिया रँकिंग. आणि अंबुजा सिमेंटच्या ऑल इंडिया क्रमवारीत सुद्धा तिने काय केलं, तर एकेरी या प्रकारात तिने खिताब मिळवला. मेडल तिने त्यामध्ये मिळवलं, सिंगल टायटल तिला त्यामध्ये मिळालं. इन द अंडर 13 कॅटेगरी, आता 13 वर्ष वयोगटाखालील. ओके, सिंधू वॉन डबल्स टायटल ॲट द IOC ऑल इंडिया रँकिंग. तिने काय जिंकलं, तर डबल्स टायटल जिंकलं म्हणजे 2 प्लेयरचं असलेलं टायटल. कुठे, ॲट द IOC ऑल इंडिया रँकिंगमध्ये. त्याचबरोबर कृष्णा खैतान ऑल इंडिया टुर्नामेंट यामध्ये सुद्धा तिने काय केलं, तर पदक मिळवलं. द सब ज्युनियर नॅशनल्स अँड द ऑल इंडिया रँकिंग इन पुणे या ठिकाणी सुद्धा तिला काय मिळालं, तर वेगवेगळ्या प्रकारचे खिताब तिला मिळाले, तिने ते तिथे जिंकले. ॲट द 51st नॅशनल स्कूल गेम्स इन इंडिया सिंधू वॉन द गोल्ड मेडल इन अंडर 14 कॅटेगरी. आता भारतातील 51व्या राष्ट्रीय शाळा क्रीडा स्पर्धेमध्ये जे की 14 वर्षाखालील वयोगटामध्ये सिंधूने काय केलं, तर सुवर्णपदक म्हणजेच गोल्ड मेडल तिने मिळवलं होतं किंवा पटकावलं होतं. सिंधूज डेब्यूट अँड परफॉर्मन्स ॲट इंटरनॅशनल लेवल. इंटरनॅशनल लेवल म्हणजे जागतिक स्तरावरील सिंधूचं पदार्पण. डेब्यूट म्हणजे काय, पदार्पण, अँड परफॉर्मन्स आणि तिची कामगिरी कशी आहे हे आता आपण यामध्ये बघत आहोत. बघा काय दिलं आहे. PV सिंधू डिडंट टेक मच टाइम टू लॉन्च अँड इस्टॅब्लिश हरसेल्फ ॲज अ प्रॉमिसिंग प्लेयर इन द ग्लोबल अरेना. ग्लोबल अरेना म्हणजे इंटरनॅशनल सीन. ओके, इंटरनॅशनली म्हणजे जागतिक स्तरावर एक आश्वासक खेळाडू, प्रॉमिसिंग प्लेयर म्हणजे काय, एक आश्वासक खेळाडू म्हणून हे जागतिक स्तरावर स्वतःचं नाव व स्थान प्रस्थापित करण्यासाठी. इस्टॅब्लिश म्हणजे काय, तर प्रस्थापित करणे. लॉन्च म्हणजे काय, तर टू स्टार्ट ऑर बिगिन. स्वतःला प्रस्थापित करण्यासाठी, स्वतःचं नाव बनवण्यासाठी PV सिंधूला फार कमी कालावधी लागला. शी वॉन अ ब्रॉन्झ मेडल ॲट
द 2009 सब ज्युनियर एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिप्स हेल्ड इन कोलंबो. आता कोलंबोमध्ये इथे झालेल्या 2009 साली झालेल्या सब ज्युनियर एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिप या स्पर्धेमध्ये तिला काय झालं तर ब्रॉन्झ मेडल तिने जिंकलं होतं. बघा आता पुढे काय दिलं आहे. द स्टार प्लेयर बॅग्ड सिल्वर इन द विमेन्स सिंगल ॲट इराण फर्स्ट इंटरनॅशनल बॅडमिंटन चॅलेंज इन 2010 and found a place in the national team at the 2010 उबेर कप. आता ही जी एक स्टार प्लेयर PV सिंधू 2010 मध्ये तिने काय केलं तर इराण फर्स्ट इंटरनॅशनल बॅडमिंटन चॅलेंजमध्ये महिला एकेरीत म्हणजे सिंगलमध्ये तिने काय केलं तर कुठलं पदक जिंकलं. सिल्वर मेडल तिने जिंकलं. अँड फाउंड अ प्लेस इन द नॅशनल टीम ॲट 2010 उबेर कप. आणि त्यानंतर तिला काय झालं तर 2010च्या उबर जे काही कप आहे त्यासाठी राष्ट्रीय संघामध्ये तिने स्थान पटकावलं. PV सिंधूज रिसेंट रिकग्नायझेशन. PV सिंधूची अलीकडच्या काळातील उल्लेखनीय अशी कामगिरी. ऑन 7 जुलै 2012 सिंधू वोन एशिया यूथ अंडर 19 चॅम्पियनशिप. 7 जुलै 2012 रोजी सिंधूने काय केलं तर एशिया यूथ अंडर 19 चॅम्पियनशिप जिंकली. सिंधूज परफॉर्मन्स ॲट मलेशिया ओपन 2013 मेड हर विन द मेडन ग्रँड प्रिक्स गोल्ड टायटल. सिंधूचा जो परफॉर्मन्स होता कुठे मलेशिया ओपन जो 2013 साली झाला तिने तो तिथे जाऊन ती काय जिंकली बघा. द मेडन ग्रँड प्रिक्स गोल्ड टायटल. मलेशियामध्ये 2013 सालीची स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये तिने काय केलं तर पहिलं ग्रँड प्रिक्स हे जे काही गोल्ड टायटल आहे तिने ते जिंकलं. The best moment in her career perhaps came in the same year when she became India's first medalist in women's single at the Badminton World Championship. The best moment in her career तिच्या आयुष्यातला महत्त्वाचा असा मोमेंट असा महत्त्वाचा असा क्षण किंवा सगळ्यात बेस्ट क्षण जो होता तो म्हणजे कुठला. परहॅप्स कदाचित केम इन द सेम इयर त्याच वर्षी 2013लाच तो तिच्या आयुष्यातला एक बेस्ट असा मोमेंट आला जेव्हा वेन शी बिकेम इंडियाज फर्स्ट मेडलिस्ट ज्यावेळेस ती इंडियाची पहिली मेडलिस्ट बनली इन वुमेन सिंगल म्हणजे महिला एकेरीमध्ये ती ज्यावेळेस पहिली मेडलिस्ट बनली कुठे ॲट द बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये. PV सिंधू ended 2013 on a happy note by winning Macau Open Grand Prix gold title and also won the Arjun Award, one of the highest honors for a sport person in the country. PV सिंधूचा जो 2013 आहे त्याचा एंड तो कशा प्रकारे संपला तर खूप तिचा शेवट असा अतिशय आनंदी असा झाला कारण तिने काय केलं तर मकाऊ ओपन ग्रँड प्रिक्स गोल्ड टायटल तिने जिंकलं. त्याचबरोबर तिला अर्जुन अवॉर्डसुद्धा मिळाला. तिने अर्जुन अवॉर्डसुद्धा मिळवला. जो अर्जुन अवॉर्ड जो आहे तो एक हायेस्ट ऑनररी म्हणजे खूप मोठा असा सर्वोच्च असा मानाचा तो पुरस्कार आहे जो कोणाला दिला जातो खेळाडूंसाठी दिला जाणारा एक मानाचा पुरस्कार तिला मिळाला. In 2014, she won back-to-back medals in the World Badminton Championship and became the first Indian to do that. In 2014, म्हणजे 2014 मध्ये she won back-to-back medals in World Badminton Championship and became the first Indian to do that. 2014 मध्ये जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये तिने लागोपाठ पदकं जिंकली आणि असे यश मिळवणारी ती पहिली भारतीय क्रीडापटू होती. इन नोव्हेंबर 2015 शी बॅग्ड सक्सेसिव्ह वुमेन्स सिंगल टायटल ॲट द मकाऊ ओपन ग्रँड प्रिक्स गोल्ड. 2015च्या नोव्हेंबरमध्ये तिने मकाऊ ओपन ग्रँड प्रिक्समध्ये एकामागे एक महिला एकेरी किताब जिंकला. एकेरी जे सिंगल टायटल आहे तिने ते जिंकलं. द इयर 2016 ब्रॉट हर another achievement of winning Malaysia Master Grand Prix Gold Women's Single Title. 2016 सुद्धा तिच्यासाठी काय केलं तर एक अनादर वेगळ्या प्रकारचा अचिव्हमेंट म्हणजेच काय तर यश ते जिंकण्याचं यश घेऊन आलं होतं आणि त्यामध्ये सुरुवात अशी झाली की मलेशिया मास्टर ग्रँड प्रिक्स गोल्ड जो आहे वुमेन्स सिंगलचा टायटल तिने सुरुवातीलाच जिंकला. वेअर शी डिफिटेड स्कॉटलँड क्रिस्टी गिलमोर इन द फायनल. जिथे तिने काय केलं तर स्कॉटलँडची जी क्रिस्टी
गिलमोरा आहे तिला तिने फायनलमध्ये हरवलं. इन ऑगस्ट शी रीच्ड द सेमीफायनल of the women's single event at the 2016 Summer Olympic after defeating world number 2 Wang Yan. आता ऑगस्टमध्ये 2016च्या समर ऑलिम्पिकमध्ये सेमीफायनलमध्ये तिने काय केलं तर जगातील जी नंबर 2ची आहे वांग यान हिला काय केलं सेमीफायनलमध्ये हरवून तिने महिला एकेरी इव्हेंट जो आहे त्यामध्ये तिने काय केलं तर तिला हरवलं आणि ती सेमीफायनलमध्ये पोहोचली. आता सेमीफायनलमध्ये काय झालं बघा. सिंधू क्रिएटेड हिस्ट्री बाय रिचिंग द फायनल आफ्टर बीटिंग जपान्स नोझोमी ओकुहारा इन द वुमेन्स सिंगल सेमीफायनल इन रिओ ऑलिम्पिक. आता रिओ ऑलिम्पिकमध्ये सिंधूने काय केलं तर इतिहास बनवला. कशा प्रकारे तर ती फायनलमध्ये पोहोचली कोणाला हरवून जपानची नोझोमी ओकुहारा हिला हरवून ती काय झाली तर रिओ ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये ती पोहोचली. महिला एकेरीसाठी जी काही फायनल होती त्यामध्ये ती पोहोचली. शी वॉन अ सिल्वर मेडल इन द फायनल्स. तिला काय झालं तर फायनलमध्ये सिल्वर मेडल मिळालं. ओके. वाईल द गोल्ड वॉज टेकन बाय स्पेन्स कॅरोलिना मरीन. ओके. आणि फायनलमध्ये जी स्पेनची जी काय आहे कॅरोलिना मरीन हिला काय मिळालं तर गोल्ड मेडल मिळालं. म्हणजे रिओ ऑलिम्पिकची जी फायनल आहे ती हरली त्यामध्ये तिला सिल्वर मेडल मिळालं आणि जी स्पेनची कॅरोलिना मरीन आहे तिला काय मिळालं तर गोल्ड मेडल मिळालं 2016च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये. लेटर शी डिफिटेड कॅरोलिना मरीन अँड वॉन 2017 इंडिया ओपन सुपर सिरीज टायटल. आणि नंतर तिने काय केलं तर कॅरोलिना मरीनला हरवलं आणि 2017चा जो इंडिया ओपन सुपर सिरीज आहे तो टायटल तिने जिंकला. नोटवर्दी ऑनर्स उल्लेखनीय असे सन्मान तिला कुठले कुठले मिळाले तिच्यामध्ये दिलेले आहेत. बघा काय काय सन्मान तिला मिळाले ते आपण बघूया. अमंग द अदर नोटवर्दी ऑनर्स दॅट सिंधू हॅज रिसिव्ड आर द पद्मश्री इन 2015 विच इज द 4th हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड ऑफ इंडिया. काय अमंग अदर नोटवर्दी ऑनर्स म्हणजे अनेक विशेष पुरस्कार व सन्मानाबरोबर सिंधूला भारताचा जे सर्वोच्च असा 4था नागरी पुरस्कार आहे तो म्हणजे पद्मश्री. तो अवॉर्ड तिला 2015 त्या अवॉर्डने त्या पुरस्काराने तिला 2015 मध्ये गौरवण्यात आलं होतं. इन 2016 शी रिसिव्ड द राजीव गांधी खेल रत्न अवॉर्ड. 2016 साली तिला राजीव गांधी खेल रत्न अवॉर्ड देऊन तो पुरस्कार देऊन तिला सन्मानित करण्यात आलं. The best endorsement of Sindhu has been Gopichand's words about her dedication and commitment to the sport. आता बेस्ट endorsement म्हणजे कन्फर्मेशन म्हणजेच सिंधूला जी मिळालेली पावती आहे कोणाकडून गोपीचंदच्या शब्दांमधून. कशाबद्दल अबाउट हर डेडिकेशन अँड कमिटमेंट. तिचं असलेले डेडिकेशन म्हणजेच कॉन्स्टंटनेस किंवा मग फेथफुल एफर्ट्स जी काही कमिटमेंट आहे तिची काम करण्याची पद्धत. ओके. या गोष्टीला मिळालेली जी काही थोडक्यामध्ये पावती दिली कोणी गोपीचंद यांनी तिच्या असलेल्या खेळाबद्दल असलेली तिची निष्ठा आणि बांधिलकीविषयी गोपीचंद काय म्हणतायत तर बघा. द मोस्ट स्ट्रायकिंग फीचर इन सिंधूज गेम इज हर ॲटिट्यूड अँड द नेवर से डाय स्पिरिट. सिंधूच्या खेळाचं सर्वात लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे काय तर तिचा स्वभाव आणि कधीही हार न मानण्याची तिची वृत्ती. पी.व्ही. सिंधू हॅज बीन पुशिंग द एनव्हलप लाईक नो यंग बॅडमिंटन प्लेयर्स हॅड डन बिफोर इन द हिस्ट्री ऑफ वुमेन बॅडमिंटन इन इंडिया. भारतात आजवरच्या महिला बॅडमिंटनच्या इतिहासात कुणीही युवा बॅडमिंटन खेळाडूने केली नसेल अशी कामगिरी पी.व्ही. सिंधू यांनी केली आहे. At an interview, Sindhu was asked how much mentoring guidance her father and mother had been able to give her and how involved they were in her sporting career. ओके. एका मुलाखतीत सिंधूला विचारलं गेलं की तिच्या या स्पोर्ट करिअरमध्ये क्रीडा कारकिर्दीमध्ये तिच्या आईवडिलांचं मार्गदर्शन किती होतं किंवा त्यांचा किती सहभाग त्यामध्ये होता. इन हर वर्ड्स तिच्या शब्दात तिने काय उत्तर दिलं बघा. Guidance wise, every time I go for national level tournaments, they accompany me there and when I practice and play, they tell me what I am doing. मार्गदर्शन म्हणायचं तर राष्ट्रीय स्तरावर ज्या वेळेस ती वेगळ्या प्रकारच्या स्पर्धा खेळायला जाते तिथे ते जे आहे तिचे पालक तिच्यासोबत असतात
आणि जेव्हा आता ती म्हणते की जेव्हा मी सराव करत असते किंवा खेळत असते तेव्हा मी काय करते आहे ते मला सांगतात. दे ऑलवेज टेल मी व्हॉट आय एम डुईंग. ते मला सांगतात की मी काय करत आहे. माय डॅड गिव्ज मी अ समरी ऑफ हाऊ आय प्ले. माझे वडील मला काय सांगतात, माझ्या खेळाचा जो सारांश आहे, समरी आहे, ते मला सांगतात. अँड इट इज व्हेरी हेल्पफुल बिकॉज ॲज आउटसाइडर्स दोज हू लुक ॲट इट नो मोर अबाउट द गेम. आणि याचा मला खूप कसा होतो तर उपयोग होतो, कारण बाहेरून बघणाऱ्यांना खेळाविषयी अधिक चांगली जाण असते किंवा ते चांगल्या प्रकारे ऑब्झर्व करू शकतात. ॲज बॅडमिंटन प्लेयर्स वी ऑब्वियसली know a few things, but someone from the outside can pinpoint stuff that we may not have noticed easily. बॅडमिंटनपटू म्हणून आपल्याला काही गोष्टी नक्कीच माहिती असतात, परंतु जो बाहेर आपल्याला सहजपणे ध्यानात न आलेली एखादी गोष्ट कुणी बाहेरची व्यक्ती नेमकी आपल्या लक्षात आणू शकते. सो बोथ ॲज काउन्सिलर्स अँड पॅरेंट्स इट इज रिअली हेल्पफुल. त्यामुळे पालक म्हणून आणि मार्गदर्शक म्हणून दोन्ही दृष्टीने ते फार माझ्यासाठी कसे तर उपयुक्त ठरते. इन द सेम इंटरव्ह्यू अ प्रॅक्टिकल क्वेश्चन वॉज आस्क्ड. त्याच मुलाखतीमध्ये एक व्यावहारिक प्रश्न तिला विचारण्यात आला. काय होता बघा तो. इट्स नॉट पॉसिबल फॉर बॅडमिंटन प्लेयर्स टू विन वीक इन अँड वीक आउट. बॅडमिंटनपटूला आठवड्यामागून आठवडे कायम जिंकत राहणं शक्य नाही. ओके. ॲज अ टॉप प्लेयर, एक टॉप प्लेयर म्हणून किंवा तू आता टॉपला आहे सर्वोच्च प्लेयर म्हणून, हाऊ डिड शी मॅनेज टू जस्ट गो टू अ टुर्नामेंट अँड सायकोलॉजिकली डील विथ अन अर्ली लॉस. डिड इट हर्ट वेन शी डिडंट विन. आता तू एक शीर्षस्थानी प्लेयर आहे, त्यामुळे तू आम्हाला काय सांगावं तर एखाद्या सामन्यासाठी गेल्यावर हार पत्करावी लागली तर मानसिकदृष्ट्या ती त्याला कशा प्रकारे तोंड देते आणि यश मिळत नाही तेव्हा तिला किती त्रास होतो. डिड इट हर्ट. जर तुला यश मिळत नाही तर तुला त्याचा त्रास होतो का, असा प्रकारचा प्रश्न तिला विचारला गेला. त्यास ती काय सांगते बघा. टू धिस शी रिप्लाय. यावर तिने उत्तर दिलं. इफ यू डोंट प्ले वेल. जर तुम्ही चांगले खेळला नाहीत अँड लॉस इन द फर्स्ट राऊंड. आणि पहिला राऊंड तुम्ही हरले. सेकंड राऊंड यू फील व्हेरी बॅड. दुसऱ्या फेरीत जर हरला तर नक्कीच तुम्हाला काय वाटतं, वाईट वाटतं. म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्ही हरला तर निश्चित तुम्हाला वाईट वाटतं. इस्पेशली इफ यू आर वन ऑफ द टॉप प्लेयर. आणि विशेषतः हे केव्हा होतं, ज्यावेळेस तुम्ही काय असतात तर एक विशेष प्लेयर असतात किंवा मग एक टॉप प्लेयर असतात त्यावेळेस. बट यू नीड टू कम आउट ऑफ इट अँड प्रॅक्टिस हार्डर अँड आयडेंटिफाय अँड लर्न फ्रॉम युअर मिस्टेक्स. परंतु त्यातून तुम्हाला काय करावं लागतं, लवकर बाहेर पडावं लागतं आणि अधिक चांगला सराव तुम्हाला करावा लागतो. म्हणजे खूप जास्त कडक असा सराव तुम्हाला करावा लागतो. अँड आयडेंटिफाय. आणि तुम्हाला लक्षात घ्याव्या लागतात काय, अँड लर्न फ्रॉम युअर मिस्टेक. तुमच्या ज्या चुका आहेत त्या लक्षात घ्याव्या लागतात, त्या शोधाव्या लागतात आणि त्याच्यापासून काही तुम्हाला करायला लागतं तर शिकावं लागतं. आय थिंक टू कम आउट ऑफ इट टेक्स टाईम. मला असं वाटतं की याच्यातून बाहेर निघलं, माझ्या मतानुसार त्यातून बाहेर यायला निश्चितच काय लागतो, वेळ लागतो. इट टेक्स टाईम. बट अप्स अँड डाऊन्स आर ऑलवेज देअर. परंतु उतार चढाव हे नेहमीच काय असतात तर येत असतात. अँड यू नीड टू कॉप अप विथ इट. त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, त्यांचा सामना केलाच तुम्ही पाहिजेत. हॅट्स ऑफ टू यू सिंधू अँड विश यू एव्हर ग्रेटर सक्सेस. सिंधू तुला सलाम आणि अँड विश यू एव्हरी ग्रेटर सक्सेस, इवन ग्रेटर सक्सेस. आणि तुला तुझ्या यशासाठी काय तर शुभेच्छा देऊन इथे हा लेसन काय होतो तर संपतो. ओके. याचे जी काही इंग्लिश वर्कशॉप आहे त्याचे क्वेश्चन आन्सर्स तुम्हाला काय होतील तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. त्यामध्ये तुम्ही जाऊन काय करू शकता, हे आन्सर लिहू शकता. चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.